याच्यावरचं दृश्य जर तुम्ही पाहिलं तुम्हाला पूर्ण किल्ल्याचं दर्शन होईल। हा जो तुम्हाला पूल दिसतो हा तुम्हाला साधारण पूल वाटत असेल, पण या पुलाखाली एक असं आश्चर्य दडलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला जो हा किल्ला दिसतोय हा आधी मातीनं बनलेला होता, पण तुम्हाला माहितीच मातीनं बनलेला किल्ला खूप काळ टिकू शकत नाही। त्यामुळे ह्या किल्ल्याची पुनर्मांडणी झाली आणि हा दगडांपासून बनवला गेला आणि आज हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो। तुम्हाला बघून वाटत असेल की ही दरवाजा म्हणजे किल्ल्याची मेन एंट्रन्स आहे, पण असं काही नाही। इथं खूप सारे दरवाजे आहेत आणि नागमोडी वळण आहेत। तर असं का असेल? शत्रू जेव्हा हमला करेल तेव्हा त्याला कळालं नाही पाहिजे की मेन दरवाजा कोणता आहे। हे दरवाजा आपण पार करून गेलो तर तुम्हाला मेन दरवाजा पुढे दिसेल। हा जो भव्य दिव्य दरवाजा तुम्ही पाहताय या दरवाजाला हुलमुख दरवाजा असे म्हणतात। तुम्ही पाहू शकता की हा दरवाजा किती मोठा आहे। हा दरवाजा लाकडापासून बनलाय। नळदुर्ग किल्ला 800 ते 1000 वर्ष जुना आहे, म्हणजे हे दरवाजे पण तेवढे जुने आहेत। ह्या एवढ्या वर्षात देखील यांना काहीही झालेलं नाही। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आधीच्या काळात जो मुख्य दरवाजा असायचा त्याच्या आजूबाजूला पहारेकरी असायचे। मग त्या पहारेकऱ्यांना राहण्यासाठी खोल्या देखील असायच्या। मग या किल्ल्याचा जो प्रवेशद्वार आहे त्याच्या पण बाजूला 2 खोल्या आहेत। ह्या दोन्ही खोल्या पहारेकऱ्यांसाठी बनवलेल्या आहेत। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण इथं आता हत्तीनं उभार करण्यासाठी सुद्धा एक वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे। तुम्ही इथं पाहू शकता की हत्तीचे शिल्प देखील आहेत। तुम्ही पाहू शकता की इथे किती मोठा दरवाजा आहे। एवढे मोठे मोठे हत्ती या दरवाजातून आत जायचे। त्यांच्या साईज नुसार त्यांनी हा मोठा दरवाजा बनवलाय। हा जो भला मोठा उंच बुरुज तुम्हाला दिसतोय हा पण खूप विशेष आहे, कारण याच्यावर सैनिकांना तैनात केलं जायचं। त्याच प्रकारे याच्यावर खूप मोठ्या तोफा देखील ठेवलेल्या आहेत। याच्यावरचं दृश्य जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पूर्ण किल्ल्याचं दर्शन होईल, तसेच आजूबाजूचे शहरे देखील दिसतील। वर जाऊन जे सुंदर दृश्य दिसणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर उपळी बुरुज चढून मी आता वर आली आहे। इथलं सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता, किती मनमोहक आहे। आजूबाजूचं जे जंगल आहे किंवा नदी आहे सर्व काही आपल्याला दिसू शकतं। शहरं देखील दिसत आहेत, जी आता आजूबाजूला बसलेली शहरं आहेत ती पण आपल्याला इथे सहजरित्या दिसू शकतात। आधीच्या काळात इथं सैनिकांना तैनात केलं जायचं। शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी ते इथंच उभा असायचे। त्यामुळे तिथं 2 खूप मोठ्या तोफा देखील ठेवलेल्या आहेत। उपळा बुरुजावर वर 2 तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत। इथे 3 तोफा ठेवण्याची व्यवस्था होती, पण सध्या 2च दिसतात। या तोफांना मगर तोफा म्हणून ओळखलं जातं। अंदाजे यांचं वजन 8 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण इथं उपळा बुरुजावर सैनिकांसाठी एक खोली देखील बनवली गेली आहे। वरून तुम्हाला दिसणार नाही काही, पण आत गेलं तर तुम्हाला एक खोली दिसेल। त्याच्या पायऱ्या देखील इथं आहेत, म्हणजे शत्रूंना लवकर लक्षात येऊ नये त्याच्यामुळे असा मार्ग केला गेला असणार आहे। नळदुर्ग किल्ल्याचं मुख्य आकर्षण आहे राणी महल आणि नरमादी धबधबा। त्याचा रस्ता हाच आहे। तुम्ही पाहू शकता की असं गेलं तर तुम्हाला तिकडचा रस्ता दिसेल। नरमादी जो धबधबा आहे त्याला बघण्यासाठी पर्यटकांचं खूप आकर्षण असतं। तो ज्या नदीवर बांधला गेला आहे त्या नदीचं नाव आहे बोर नदी। त्या नदीचं दर्शन तुम्हाला इथे गेलं की दिसेल। खूप मोठी नदी आहे। नरमादी धबधबा तुम्ही पाहायला आलात तर तिथलं मुख्य आकर्षण तुम्हाला बोरी नदी दिसेल। हा जो तुम्हाला पूल दिसतोय हा तुम्हाला साधारण पूल वाटत असेल, पण या पुलाखाली एक असं आश्चर्य दडलेलं आहे। डोकं लावण्याने पण काय डोकं लावलं असेल असं तुम्हाला वाटेल। ते काय रहस्य आहे ते मी तुम्हाला तिथं जाऊन दाखवते। आधीच्या काळात हे 2 किल्ले होते, हा नळदुर्ग आणि रणमंडळ। मग आदिलशहा 2 याने 1613 मध्ये ही दोन्ही किल्ले जोडून घेतले। हा जो पूल तुम्हाला दिसतोय याच मार्गाने त्याने दोन्ही किल्ले जोडून घेतले आणि त्याच प्रकारे इथं धरण पण बांधला आणि इथूनच धबधबा खाली जातो। तुम्हाला जो आधी धबधबा दाखवला तो मादी धबधबा होता, कारण मादी आणि नर असे 2 धबधबे इथे आहेत। तो जो धबधबा तुम्हाला दिसला त्याच्यातून हिरव्या रंगाचं पाणी दिसतं आणि हा जो धबधबा आहे इकडं हा नर धबधबा आहे। याच्यातून तुम्हाला पांढरं पाणी येताना दिसेल, पण सध्या पाऊस कमी असल्यामुळे पाणी नाही। पण हा फक्त तुम्हाला धबधबा दिसत असेल आणि किल्ला दिसत असेल, पण याच्या खाली एक महल देखील आहे। त्या महलाला राणी महल म्हणून ओळखलं जातं। त्याच्या पायऱ्या तुम्हाला इथून दिसतील। इथून आपण खाली जाऊ शकतो। तर राणी महलात जाण्याचा हा मार्ग आहे। या पायऱ्या तुम्ही बघू शकता आणि किती अंधार इथं दिसतोय। हा अंधार बघून अक्षरशः भीती वाटतेय। खूप अंधार दिसतोय इथं। हा कोठडीमध्ये तुम्ही जाताना जसा असेल तसाच हा रस्ता आहे। खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि अंधार आहे पूर्ण। हा काळोखाचा रस्ता जो आपण पार करून आलो
तर तो रस्ता पार करून आल्यावर भव्य दिव्य असं मोठा राणी महल तुम्हाला दिसेल. या राणी महलाबद्दल असं सांगितलं जातं की राणी महाराजे जे आहेत ते इथं आराम करायला यायचे आणि इथून सुंदर नदीचं दृश्य पाहायचे. इथे खिडक्या देखील आहेत, त्याच्यातून हा दृश्य दिसेल. आतापर्यंत आम्ही तुम्हाला 1000 वर्ष जुन्या असणाऱ्या नळदुर्ग किल्ल्याची सुंदर माहिती दिली, पण ह्या किल्ल्याला घाण करण्याचं काम आताची पिढी करत आहे. तुम्ही पाहू शकता इथे बघा काय काय नावं लिहिलेली आहेत. जय श्रीराम, जय शिवराय किंवा रवी, अरहान अशी नावं इथे लिहिली गेलेली आहेत. हे जे जय शिवराय लिहिलंय हे शिवाजी महाराजांना तरी आवडलं असतं का की असली घाण केली मुलांनी आजच्या. ही जी 1000 वर्ष जुनी वास्तू आहे ही आता परत कधीच बनू शकत नाही. मग ह्या वास्तूला संवर्धन केलं पाहिजे का ह्या मुलांनी असे घाण करून जी नावं लिहिलीत असं ह्याला घाण करून संपवून टाकलं पाहिजे, याचा विचार तुम्हीच करा. आज आम्ही तुम्हाला नळदुर्ग किल्ला दाखवला, येथील सुंदर दृश्य दाखवले आणि ऐतिहासिक माहिती पण सांगितली. अशाच विविध ऐतिहासिक वस्तूंबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तिथले इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.